नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुम्हाला नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जी मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई हमाल स्टेनो लिपिक चालक या पदाची भरती सुरू आहे, यासाठी अर्ज भरणे सुरू आहे। तर याबाबत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मुख्यत्वे हे 3 प्रश्न पडतात। हे 3 प्रश्न कोणते आहे आणि जी उत्तरे काय आहे याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 2200+ जागेची भरती निघालेली आहे। यामध्ये शिपाई हमाल लिपिक स्टेनो आणि चालक या पदांचा समावेश आहे। तर हा अर्ज भरताना बरेचसे विद्यार्थ्यांना काही प्रश्न येत आहे। तर यामध्ये सर्वात पहिला जो प्रश्न आहे की आम्हाला सेंटर येत नाही, ठीक आहे, एक्झाम सेंटर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना येत नाही। त्याचं कारण असं की यांनी सेंटर दिलेलं नाही आहे। तर तुम्हाला कोणतं एक्झाम सेंटर मिळेल? एक तर तुम्हाला ज्या तुम्ही खंडपीठा अंतर्गत अर्ज भरलेला आहे त्या खंडपीठा अंतर्गत सेंटर दिलं जाईल। लक्षात ठेवा, समजा तुम्ही नागपूर अंतर्गत अर्ज भरला तर नागपूर मिळेल, छत्रपती संभाजीनगर या अंतर्गत जर अर्ज भरला असेल तर ते सेंटर मिळेल, किंवा मुंबई अंतर्गत अर्ज भरला असेल मुंबई सेंटर या ठिकाणी मिळेल, ठीक आहे। नाहीतर तुम्ही ज्या जिल्ह्यात रहिवासी आहे त्या जिल्ह्यात सेंटर तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे। या ठिकाणी सेंटर दिलेलं नाही आहे, लक्षात ठेवायचं, सेंटर दिलेलं नाही आहे। आणि तुमची जी एक्झाम आहे TCS कंपनी घेणार नाही, या ठिकाणी तुमची एक्झाम कोर्टच्या माध्यमातूनच होणार आहे। एक तर तुम्हाला संबंधित खंडपीठ सेंटर मिळेल किंवा तुमच्या जिल्हा सेंटर या ठिकाणी 100% मग तुम्हाला दिल्या जाईल, एवढं लक्षात ठेवायचं। नंबर 2चा जो प्रश्न आहे, ही जी भरती आहे ही कंत्राटी आहे की कायमस्वरूपी आहे? कारण या जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे की तुमची जी निवड यादी प्रतीक्षा यादी आहे हे 2 वर्षासाठी ठेवल्या जाणार आहे, नंतर तुमची ही यादी रद्द केल्या जाणार आहे। तर याचा जो अर्थ आहे मित्रांनो, तुमची जी यादी लागणार आहे, प्रतीक्षा यादी असो की निवड यादी असो, ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना 2 वर्षापर्यंत वाट पाहायला जाईल त्यांची। 2 वर्षाच्या आत त्यांनी नियुक्ती केली नाही तर ती यादी पूर्णपणे रद्द होईल। ते विद्यार्थी नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्षापर्यंत जर जॉबला जॉईन झाले नाही तर 2 वर्षानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही जॉईनिंगसाठी, ठीक आहे। 2 वर्ष आत तुम्हाला जॉईनिंग व्हावं लागेल, कारण तुमची जी निवड यादी आहे हे 2 वर्षासाठी ग्राह्य धरण्यात आलेली आहे। 2 वर्षापर्यंत तुम्ही केव्हा पण आपलं जॉईनिंग या ठिकाणी करू शकता। या यादीनुसार त्या ठिकाणी सांगावं लागेल की मी या तारखेपर्यंत आपली जॉईनिंग करू। आणि प्रत्यक्ष यादीचा अर्थ असा होतो की जर निवड यादीमध्ये जर कोणत्याही विद्यार्थ्याने आपला जॉब सोडला तर प्रत्यक्ष यादीवाले विद्यार्थी त्या ठिकाणी घेतले जाईल, पण हे केव्हापर्यंत होईल? फक्त 2 वर्षापर्यंत। 2 वर्ष झाले तर निवड यादी पण कॅन्सल केल्या जाईल आणि प्रत्यक्ष यादी पण कॅन्सल केल्या जाईल। जेव्हा नवीन भरती काढेल तर नवीन जागा या ठिकाणी भरल्या जाईल, प्रत्यक्ष यादीवाले विद्यार्थी या ठिकाणी घेणार नाही। आणि नंबर 3चा जो प्रश्न आहे तो आहे तुमची निवड या ठिकाणी कशा प्रकारे होणार आहे? कारण मित्रांनो, या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या नाही आहे। तर आमची नियुक्ती जी आहे कॅटेगरीमधून होणार की ओपनमधून होणार? तर मित्रांनो लक्षात ठेवा, हे संपूर्ण जागा जी आहे ओपनची आहे, यामध्ये कॅटेगरीचा जराही संबंध नाही आहे। लक्षात ठेवा, मागच्या वेळी जी जिल्हा न्यायालयाची भरती होती यामध्ये कॅटेगरीचं काहीच घेणं देणं नव्हतं। तुमचा जो कट ऑफ आहे हा सर्व सारखा लागलेला होता, म्हणजे ओपनचा पण सारखाच कट ऑफ होता, SC ST OBCचा पण सारखाच कट ऑफ होता। म्हणजे तुमची जी नियुक्ती होणार आहे ते ओपन कॅटेगरीमधून होणार आहे असं समजून जायचं, कारण ह्या सर्व जागा ओपनच्या आहे, यामध्ये कॅटेगरीचा जराही संबंध नाही आहे, ठीक आहे। ओपनचा पण कट ऑफ तेवढंच लागेल जेवढा SC ST OBC याचा लागेल, ठीक आहे। सरळ सरळ असंच की तुम्हाला कॅटेगरीचा कुठल्याही प्रकारचा फायदा यामध्ये मिळणार नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं। तर हे 3 जे प्रश्न हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जाहिरात वाचल्यानंतर येत होते। तर आता तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तर मिळालेलं असेल आणि ते समाधान पण झालेलं असेल। काही जर अडचण आली असेल तर खाली कमेंट करून मला विचारू शकता। तर लक्षात ठेवायचं, 5 जानेवारीची अंतिम तारीख आहे, लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्या, कारण साईडमध्ये आता प्रॉब्लेम यायला पण सुरुवात झालेली आहे। कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे या ठिकाणी पेमेंट पण अटकत आहे, पेमेंट पण होत नाही आहे, म्हणून लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्या। ठीक आहे मित्रांनो, तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।